आता पुण्यात जाऊया थेट। पुण्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करतायत पूरस्थितीची। एकता नगर परिसरात ज्या ठिकाणी पाणी साचलं होतं त्या ठिकाणची ते पाहणी करताना आपण ही थेट दृश्य पाहतो। आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यात पुण्यात पूरसदृश परिस्थिती होती। पुण्यातल्या एकता नगर म्हणजे नदीकाठचा जो भाग आहे, जो परिसर आहे, त्या परिसरात त्यांनी जी पूरस्थिती निर्माण झाली होती त्याची पाहणी केली। आणि आता सध्या मुख्यमंत्री जी ताजी अपडेट्स मला मिळत आहेत त्यानुसार खडकवासला धरणावर येऊन त्यांनी आता खडकवासला धरणावर पाहणी सुरू केलेली आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती आणि त्याच वेळेला शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जोरदार अतिवृष्टी होती आणि त्यामुळे एकता नगर आणि आसपासच्या परिसरात, नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं, त्याचबरोबर वाहनांचंही नुकसान झालं होतं आणि एकता नगर परिसराला या पुराचा फटका बसला होता। आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पुणे दौरा आज त्यांनी आयोजित केला होता। दुपारी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। एकता नगर आणि आसपासचा परिसर त्यांनी तिथल्या पूरग्रस्तांशी संवादही साधला। त्याचबरोबर शासकीय यंत्रणेकडून पुरानंतर नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या त्याबाबतची माहिती सुद्धा घेतली आणि आता ते खडकवासला धरणावर आलेले आहेत आणि थेट दृश्य आपण पाहतोय खडकवासला धरणावरून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासकीय यंत्रणेसोबत आता तिथे खडकवासला धरणात पाहणी करताना दिसत आहेत, माहिती घेतली जाते। ही थेट दृश्य आपण पाहतोय खडकवासला धरणाच्या सांडव्याची ते पाहणी करताना दिसत आहेत। खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती। पुणे परिसरात, पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटी सदृश पाऊस झाला होता आणि त्यामुळे खडकवासला आणि त्याचबरोबर वरसगाव आणि पानशेत अशा धरण साखळीत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती आणि तिथून वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे मुळा-मुठा नदीपात्राच्या शेजारी असलेल्या एकता नगरमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं होतं आणि तिथे पुराचा फटका या परिसराला बसला होता। दुपारच्या सुमारास एकता नगरला ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला त्यावेळची दृश्य सुद्धा आपण पाहतोय। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय तिथले स्थानिक नागरिक मुख्यमंत्र्यांना आपली व्यथा मांडून दाखवत आहेत, कैफियत मांडतायत। कशा पद्धतीनं पुरामुळे त्यांचं नुकसान झालं याची माहिती ते मुख्यमंत्र्यांना देत आहेत। मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतायत। त्याचबरोबर तानाजी सावंत सुद्धा त्यांच्यासोबत दुपारच्या सुमारास या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जो दौरा होता त्या दरम्यान उपस्थित होते। तर आत्ता सध्या मुख्यमंत्री हे खडकवासला धरणावर पोहोचलेले आहेत। तिथं त्यांनी पाणी साठ्याची पाहणी केली, त्याचबरोबर शासकीय यंत्रणेकडून माहिती सुद्धा घेतलेली आहे। खडकवासला धरणाला भेट देत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे। शिंदेंकडून खडकवासला धरणाची पाहणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुपारच्या सुमारास पुण्यात ज्या भागात पूर आला होता त्या भागातल्या कुटुंबांसोबत, तिथल्या स्थानिकांसोबत मुख्यमंत्री संवाद साधतायत। दुपारच्या सुमारास त्यांनी ही माहिती घेतली होती। अनेक पूरग्रस्तांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत। त्याचबरोबर काय उपाययोजना केल्या गेल्यात याबाबतची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दुपारच्या सुमारास घेतली होती आणि चर्चेदरम्यान त्यांनी स्थानिकांना सुद्धा शासन कोणत्या स्तरावर प्रयत्नशील आहे त्या संदर्भात माहिती दिली होती। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रेवती, मुख्यमंत्र्यांचा पुणे दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वाचे दौरे केले, ते म्हणजे पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि आता ते सध्या खडकवासला धरणावर पोहोचलेले आहेत। नेमका हा पूर्ण दौरा कसा आहे आणि ज्या वेळेला पूरग्रस्तांशी ते संवाद साधत होते त्यावेळेला तिथे स्थानिकांच्या काय भावना होत्या? नक्कीच आपण जसं बघितलं की आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकता नगरमध्ये आले होते। त्याच्या अगोदर त्यांनी ओल्ड सांगवीमध्ये सुद्धा ते गेले होते, पूरग्रस्तांशी संवाद साधला। जेव्हा ते एकता नगरमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांनी नागरिकांशी संवाद साधला, त्यांनी आर्मी जवानांसोबत सुद्धा संवाद साधला आणि त्यांनी बरेचसे धान्य, फिनेल, बादल्या असं वाटपही पूरबाधित लोकांना दिलं, वाटप केलं। आणि आता ते खडकवासल्याच्या दिशेने गेलेले आहेत, तिकडची पाहणी करतात की विसर्ग किती आहे, काय आहे आणि सद्य परिस्थिती काय आहे आणि तिथे पाऊस पडला तर किती विसर्ग होऊ शकतो आणि किती करणं योग्य असेल, हे ते याची पाहणी करण्यासाठी त्याचा खडकवासल्यामध्ये दाखल झाला। अगदी धन्यवाद रेवती, दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण पाहतो मुख्यमंत्री पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथे पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर ते सध्या खडकवासला धरणावर भेट देत आहेत आणि तिथे ते शासकीय यंत्रणेकडून माहिती घेत आहेत।